दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत शिंदे गटाच्या शिवसेनेने सर्वाधिक जागा जिंकून मोठी मुसंडी मारली आहे. जिल्हा परिषदेच्या 59 जागांपैकी शिवसेनेचे 21 उमेदवार विजयी झाले, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 16, भाजपचे 15, ठाकरे गटाचे 5 आणि काँग्रेसचे 2 उमेदवार निवडून आले. सर्वात मोठा पक्ष ठरूनही शिवसेनेला बहुमत मिळाले नाही. त्यामुळे सत्ता स्थापनेचे गणित गुंतागुंतीचे झाले आहे. सत्ता स्थापनेवरून मंत्री भरतशेठ गोगावले आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात चढाओढ सुरू झाली आहे. गोगावले यांनी भाजप शिवसेनेसोबत येईल असा दावा करत सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र तटकरे यांनी भाजपसोबत निवडणूकपूर्व युती असल्याचे सांगत राष्ट्रवादीच जिल्हा परिषद ताब्यात घेईल असा विश्वास व्यक्त केला आहे. या परस्पर विरोधी दाव्यांमुळे महायुतीतील मतभेद उघडपणे समोर आले आहेत. पंचायत समित्यांमध्येही शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात सत्ता विभागली गेली आहे. काही ठिकाणी शिवसेना, काही ठिकाणी राष्ट्रवादी, तर अनेक ठिकाणी भाजपला बहुमत मिळाले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेवरील सत्ता स्थापना भाजपच्या भूमिकेवर अवलंबून राहणार आहे. रायगडातील हा राजकीय डावपेच राज्याच्या राजकारणातही नवा ट्विस्ट निर्माण करू शकतो, असे राजकीय जाणकार सांगत आहेत. लोकशक्ती लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.